स्वागत आहे तुमचे शीघ्रताच किचनमध्ये। नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत ओल्या नारळाची बर्फी किंवा हिला आपण वडी देखील म्हणतो, तर तीच वडी आज मी इथे खूप साऱ्या ट्रिक व टिप्स सहित रेसिपी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे। अगदी शेवटपर्यंत पहा। पहिल्यांदा जरी तुम्ही ही वडी बनवली तरी ती परफेक्ट होणार हे मी खात्रीने सांगते। अगदी तुम्ही यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर न घालता सुद्धा फक्त दूध घालून ही अशी सुरेख वडी तयार होते। तुम्ही नारळ वडी बनवत असाल पण ती चुकत असेल किंवा वडी अशी छान होत नसेल, वडी चिवट चिकट होत असेल, तर या पद्धतीने तुम्ही येणाऱ्या नारळी पौर्णिमेला नक्की करून पहा। मस्त खुसखुशीत आणि लुसलुशीत स्वादिष्ट वडी तयार होते। पेढा सुद्धा हिच्या पुढे फिक्का पडेल। अगदी लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांना ही वडी आवडणार आहे। आपण नारळ वडी करतो तेव्हा मिश्रण व्यवस्थित किंवा किती वेळ शिजले पाहिजे हे ओळखता आले की वडी आपली अजिबात बिघडत नाही। अशी ही पांढरी शुभ्र बर्फी पाहताच खावीशी वाटणारी अवघी 15 ते 20 मिनिटात तयार होते। नारळ बर्फी बनवताना असा जुना नारळ घ्यायचा आहे। नारळ फोडल्यानंतर तो 1 तासभर किंवा तुमच्याकडे वेळ कमी असेल तर अगदी अर्धा तास जरी तुम्ही फ्रीजरला हा नारळ ठेवला आणि लगेच फ्रीजरमधून काढून थंड पाण्यामध्ये आपण तो बुडवून घ्यायचा आणि लगेच सुरीच्या सहाय्याने तो मोकळा करून घेतला की पहा या पद्धतीने सगळा अलगद नारळ अखंड बाहेर निघतो। तर या पद्धतीने मी सर्व नारळ हे बाहेर काढून घेतलेले आहेत। आता वडी पांढरी शुभ्र होण्यासाठी आपल्याला पहा या पद्धतीने मी आलं किसणीच्या किसणीने त्याचा जो काळपट भाग आहे हलक्या हलक्या हाताने आपल्याला किसून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही बटाट्याची साल काढायचं असतं त्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही हा काळा भाग काढू शकता। नारळाचा काळा भाग काढल्यानंतर नारळ आपल्याला स्वच्छ धुवून या पद्धतीने रफली असे नारळाचे तुकडे करून घ्यायचे आहेत। नारळाचे तुकडे हे 2 वाट्या झालेले आहेत। आता 2 वाट्या हे मोजून पहा मी या पद्धतीने मिक्सी जारमध्ये घालत आहे। 2 वाटीला पाऊण वाटी साखर घालत आहे। गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा, पण हे परफेक्ट मेजरमेंट आहे। आता ही दूध पावडर आहे ती सुद्धा ऑप्शनल आहे। विदाऊट दूध पावडरची सुद्धा ही वडी छान होते। वडी अधिक चविष्ट होण्यासाठी ते मिल्क पावडर घातलेली आहे। तुम्ही 2 दिवसाची मुलई असते दुधावरची ती सुद्धा त्यामध्ये घालू शकता। आता 2 वाटी आपले नारळाचे काप, पाऊण वाटी साखर, 2 चमचे मिल्क पावडर, त्याला मी इथे 1.25 वाटी मी दुधाचा वापर केलेला आहे। दूध घालून या पद्धतीने स्मूथ अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे। मस्त स्मूथ आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। यामध्ये आपल्याला विलायची वगैरे काही घालायची आवश्यकता नाही, कारण नारळाला एक स्वतःचा स्वाद असतो ओल्या, त्यामुळे मी इथे विलायचीचा वापर करणार नाही। आता एक पॅन घेतलेला आहे। नॉनस्टिक पॅनचा वापर करा शक्यतो, त्यामुळे अजिबात मिश्रण तळाला चिटकत नाही। सुरुवातीला मीडियम फ्लेमवर आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं सतत असं ढवळत राहायचं आहे तळापासून, आणि जी कडेला जे मिश्रण राहतं ते सुद्धा सतत आतमध्ये आपल्याला पॅच्युल्याच्या सहाय्याने आत घेत राहायचं आहे। अंदाजे 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि पहा मिश्रण आपलं या पद्धतीने थोडं त्याला दाटसरपणा येत आहे आणि सतत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, कारण मिश्रण खाली तळाला जर लागलं तर वडी ही पांढरी शुभ्र होणार नाही। त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला सतत हे मिश्रण पहा कडेचं पण आतमध्ये घेत राहायचं आहे। तळापासून हे मिश्रण आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर ही प्रोसेस करत राहायचं आहे। 10 ते 12 मिनिटावर हे मिश्रण पहा या पद्धतीने घट्ट झालेलं आहे आणि आपल्याला वाटतं की आता हे शिजलं असेल, आता घट्ट झालेलं आहे, आता आपण ह्या वड्या करायला घेऊ, पण अजिबात नाही। अजून आपल्या मिश्रणाने पॅन सोडलेला नाही। मिश्रणाचा असा एक गोळा किंवा एक लगदा तयार झालेला नाही। मिश्रण पहा स्प्रेड झालेलं आहे, पसरलेलं आहे, म्हणजेच हे मिश्रण आपलं अजून तयार परफेक्ट झालेलं नाही वडीसाठी। आपण याच चुका करतो, आपण घाई करतो, याच प्रोसेसवर आपण सगळं मिश्रण काढून घेतो आणि वड्या करून पाहतो, तर त्या चिकट चिवट होतात, वडी तुमची नीट होत नाही। तर पहा मी इथं गोळा करून पाहत आहे, तो हाताला चिटकत आहे, म्हणजेच हे मिश्रण अजून आपलं तयार झालेलं नाही। गॅसची फ्लेम लो आहे। लो फ्लेमवर मी आता परत हे मिश्रण 5 मिनिटं परत हलवून घेतलेलं आहे आणि आता परत आपण एकदा हे चेक करू आणि एकूण 15 ते 17 मिनिट झालेले आहेत। बघा मस्तपैकी गोळा तयार झालेला आहे पॅनमध्ये, आणि आता आपण हे मिश्रण आहे ते चेक करू परफेक्ट झालेलं आहे का नाही। गॅस चालूच आहे आणखी, आणि इथे आता गोळा करताना माझ्या बोटांना अजिबात
चिकट किंवा चिवट हे मिश्रण लागत नाही. अगदी सहज पेढ्यासारखा हा गोळा तयार झालेला आहे. म्हणजेच हे परफेक्ट आपलं वडीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही मिश्रण शिजवलं तर तुमची वडी कधीच आणि कशीच बिघडणार नाही. परफेक्टच वडी तुमची तयार झाली पाहिजे. आता गॅस बंद केलेला आहे. आता लगेच हे मिश्रण आहे चौकोनी बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. खाली मी बटर पेपर लावून त्यावरती तूप लावून घेतलेलं आहे. म्हणजे वडी आपली सहज पडतात आपण जेव्हा कापतो तेव्हा. आणि हे मिश्रण आहे गरमागरम आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. आणि पॅच्युल्याच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण आहे ते सगळं स्प्रेड करायचं आहे. ज्या पण तुम्हाला जाडीची ही वडी पाहिजे त्या पद्धतीने ही थापून घ्या. आणि मी आता इथे या पद्धतीचा बाउल घेतलेला आहे. तुमच्याकडे जे पण चौकोनी आकाराचं जे काही असेल, चौकोनी जर आपण आकार घेतला तर सगळ्या चारी साईडनी आपल्या वड्या ह्या छान पडल्या जातात. वडी किंवा बर्फी छान दिसावी म्हणून मी ते पिस्त्याचे काप या पद्धतीने घालून घेतलेले आहेत. हे टोटल ऑप्शनल आहे पण सुरेख वडी दिसते. पिस्ता खाली पडू नये म्हणून पहा एक फ्लॅट वाटी घेऊन या पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे. म्हणजे पिस्ते अजिबात खाली पडणार नाहीत. तुम्हाला पिस्ता घालायचे नसेल तर तुम्ही अशा गुलाब पाकळ्या आहेत त्यासुद्धा तुम्ही यावरती स्प्रेड करू शकता. खूप सुंदर दिसतात. लगेच हा ट्रे मी फ्रीजमध्ये एक 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेला होता. आणि पहा लगेच याच्या आपल्याला वड्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जी पण वडीची साईज आवडते त्या पद्धतीने तुम्ही या वड्या आहेत त्या कापून घ्या. खूप सुरेख वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आणि आपण खाली बटर पेपर लावल्यामुळे तर अगदी हलकासा चाकू फिरवला तरी सगळ्या वड्या अगदी सुट्ट्या मोकळ्या होतात. आणि पहा कुठेही वडी आपली चिकट चिवट हाताला चिटकत नाही. खुसखुशीत आणि मस्त तोंडात घालताच ही वडी विरघळते. आणि चौकोनी याच्यामध्येच आपण वडी ही थापल्यामुळे सगळ्या वड्या आपल्याला चांगल्या चौकोनी आकारामध्येच मिळतात. ताटावरती वगैरे थापल्या की आपल्याला कडेची साईड आहे ते अर्ध गोलाकार वगैरे वड्या आपल्या काहीशा निघतात. तर तशा ह्या वड्या होत नाहीत. सगळ्या अशा मस्तपैकी एकसारख्या एका आकाराच्या वड्या तयार होतात. नारळ बर्फी किंवा नारळ वडी कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.